नमस्कार. आज आपण करणार आहोत पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया. तर या 2.5 किलोच्या प्रमाणात कुरडया करणार आहोत. त्यासाठी इथं 2.5 किलो गहू घेतले, स्वच्छ निवडून घेतलेत. आता याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये ओतून घ्यायचे. या डब्यामध्ये गहू ओतायचे आणि त्याच्यात गहू बुडून वरती राहील एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि याला 4 दिवस भिजू द्यायचं. 4 दिवस भिजत असताना याच्यातलं पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलायचे. आता 4 दिवसानंतर इथे आपले गहू व्यवस्थित फुगलेत. आता याच्यावरचं हे खराब पाणी एका चाळणीवर असं ओतून घ्यायचं आणि गहू पण ओतून घ्यायचे आणि गहू स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि निथळून घ्यायचे. आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायचे आहेत. ज्या मिक्सर भांड्यात आपण हे गहू दळणार आहोत त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपल्या हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे गव्हाचा चिकटपणा हाताला चिकटणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घ्यायचे. अगोदर बिना पाण्याचे दळून घ्यायचे, नंतर पाणी घालून याला व्यवस्थित दळून घ्यायचं, पण हलक्या हातानेच दळायचं, नाही तर कुरडया लाल होतील. आता इथे या पद्धतीने सगळे आपले गहू दळून झालेत. आता हा चीक आपण असं वेगळा करणार आहोत कोंड्यामधून. याला पिळून पिळून असं वेगळं करून घ्यायचं, कोंडा सेपरेट करायचा. या पद्धतीने असं कोंडा सेपरेट करून घ्यायचा. आता इथे पिळून झाला आपला पहिल्या वेळचा सगळा चीक. आपण याला 2 वेळा पिळणार आहोत. आता इथे मी सुजीची चाळणी घेतली, त्याने गाळून घेते. तुम्ही एखादं कापडसुद्धा घेऊ शकता. आता इथे हा चीक सगळा गाळून घेऊ आणि आपण जो कोंडा बाजूला केला होता त्याच्यामध्ये परत पाणी टाकू आणि त्याला व्यवस्थित कुस्करून घेऊ. सगळं कुस्करून घेतला की याला पण पिळून काढायचं परत एकदा. व्यवस्थित यातला सगळा चीक काढून घ्यायचा आणि हा पण गाळून घ्यायचा. आता इथे चीक गाळून झाला, याला 2 दिवस निवळण्यासाठी ठेवायचं. तुरटी वगैरे काहीच टाकायची नाही, पण 7-8 तासानंतर पाणी बदलत राहायचं वरचं. 2 दिवसानंतर बघू शकता इथे छान अशी आपली खडी तयार झाली. ती फोडून घ्यायची आणि गाळून घ्यायची, मोजून पण घ्यायची, कारण जेवढी खडी भरणार आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं. इथे 1.5 पातेलं खडी भरली, 1.5 पातेलं पाणी घेतलं, त्यात चवीनुसार मीठ टाकलं. पाण्याला उकळी आली की एका हाताने चीक ओतायचा, एका हाताने हटून घ्यायचं, पण अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही. एकदम फास्ट करायची ही क्रिया. इथे व्यवस्थित असा हटून घेतलाय चीक. याला 3-4 वेळा झाकण ठेवायचं आणि मधून मधून हलवायचं. असं करून 3-4 वेळा किंवा याच्यावर पाणी तरंगेपर्यंत चीक शिजून घ्यायचा. चीक व्यवस्थित शिजला की कुरडया घालून घ्यायच्या. तुम्हाला आवडतात त्या आकाराच्या लहान मोठ्या कुरडया करून घ्या. बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया झालेल्या आहेत. आणि हा व्हिडिओ तसा खूप मोठा आहे, 3 मिनिटात सांगणं शक्य नाही. यासाठी तुम्हाला लॉंग व्हिडिओची लिंक देते, त्याच्यामध्ये सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ नक्की बघा आणि या पद्धतीने पांढऱ्या शुभ्र कुरडया तुम्ही पण करा. एकदम व्यवस्थित अशा काही चूक न होता कुरडया तयार होतील. बघू शकता, आपण तळून बघू कुरडई. एकदम दुप्पट फुलणारी आणि पांढरी शुभ्र होणारी